Hello everyone, welcome back to my channel. Today we are going to discuss about कविता व कवितेवरील आधारित प्रश्न. हा स्कॉलरशिप एक्झामचा 5th स्टँडर्डचा टॉपिक कव्हर करणार आहोत आपण आज. आणि हा जो टॉपिक आहे हा आपण उतारा आणि त्यावरील प्रश्न ज्या पद्धतीने सोडवले होते त्याच पद्धतीने आपण हा सॉल्व्ह करणार आहोत. त्यामध्ये आपण काही पॉईंट डिस्कस करले होते ते आपण एकदा परत रिवाइज करूयात. तुम्ही जर उतारा व त्यावर आधारित प्रश्न हा टॉपिक बघितला असेल तर त्यात आपण फर्स्ट उतारावरील प्रश्न वाचले होते व त्यानंतर उतारा वाचून मग प्रश्नाकडे वळलो होतो. तर त्याच पद्धतीनं आत्ता देखील आपण आज कविता पहिल्यांदा कवितेवरील प्रश्न वाचणार आहोत, त्यानंतर कविता वाचणार आहोत. कवितेचा मुख्य नक्की विषय काय आहे, कविता वाचत असताना प्रश्न आपल्याला काय विचारले गेले होते, तर त्यातले काही उत्तरं आपल्याला कविता वाचता वाचता सापडतात का हे आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर कविता पूर्ण वाचून झाल्यानंतर आपण प्रश्नाकडे वळणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कवितेतील प्रसंग वर्णन, संवाद, घटना या बाबतीची माहिती काळजीपूर्वक आपल्याला लक्षात घ्यायला लागेल आणि कवितेचा अर्थ काय आहे, त्याची मुख्य संकल्पना काय आहे हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच आपण योग्य उत्तर शोधू शकू. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला ते तुम्हाला हे आता इथं कविता दिसेल, इथं तुम्हाला आता हा भाग कवितेचा आणि ह्याच्याच खालती इथं तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर आपण प्रश्नाकडे वळूयात. सभेत भाषण कोण करणार होते? कवितेत किती प्राण्यांची नावे आली आहेत? पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे? समानार्थी याचा अर्थ सिनोनिम. आता आपण कविता वाचणार आहोत. जंगलात एकदा सभा भरली, प्राणी मंडळी सगळी जमली, उड्या मारत आला ससा, म्हणाला सगळे चूप बसा. दचकत दचकत आले हरिण, म्हणाले मी भाषण करेन. जिराफ आले हलवत पाठ, मान करून बसले ताठ. फांद्यावरून माकड आले, सगळे प्राणी शांत झाले. गेंडा, अस्वल, हत्ती आले, सगळे जण खाली बसले. वनराजांनी गर्जना केली, म्हणाले सभा आता सुरू झाली. आता आपण हा तुम्हाला कविता वाचल्यानंतर ह्या जंगल रिलेटेड प्राण्यांविषयीचा एक सभा भरली होती आणि त्या रिलेटेड कोण कोण प्राणी ह्याच्यामध्ये आलं होतं, कोण काय म्हटलं ह्याच्याविषयी ही एक कविता आहे. खूप सुंदर कविता आहे. आता आपण ह्या क्वेश्चन्स वाचूयात. पहिला क्वेश्चन आहे, सभेत भाषण कोण करणार होते? तर इथं आपण बघितलं असेल बघा, दचकत दचकत आले हरिण, म्हणाले मी भाषण करेन. तर सभेमध्ये भाषण करणार होतं हरिण. कवितेत किती प्राण्यांची नावे आली आहेत तर आपण ते काउंट करूया. ससा, हरिण, जिराफ, माकड, गेंडा, अस्वल, हत्ती आणि वनराजांनी गर्जना केली ह्याचा अर्थ सिंह आला. असे मिळून 8 हा आपला फर्स्ट ऑप्शन आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. तर मृग म्हणजे हरिण होतं. समानार्थी हा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा तयार करीन त्याच्यामध्ये मी सगळे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे. तरी देखील मी आत्ता इथं तुम्हाला समानार्थी शब्द कशाचे कुठले येतील हे आपण एकदा फाइंड आउट करूयात. तर मृग म्हणजे हरिण होतं. केसरी म्हणजेच वनराज म्हणजे सिंह. अरण्य ह्याचा अर्थ आहे जंगल. तर खग ह्याचाच कुठलाही समानार्थी शब्द आलेला नाहीये. खगचा समानार्थी शब्द होतो पक्षी. आकाशात उडणारा पक्षाला खग म्हणतात. सो ह्याचाच फक्त नाहीये, त्यामुळे ह्याचा आपला ऑप्शन येईल 1. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. कवितेतील वर्णनावरून गोड गाणे कोण गात आहे? पाखरांची लगबग कशासाठी चालू आहे? कवितेत सोनेरी दूत कोणाला म्हटले आहे? तर आता आपण कविता वाचूयात. उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही. लगबग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे.
झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाण्याची मुकल्या. बाळाचे मी नाव घेता जागी झाली चिऊताई, उठोनिया दूर जाई भुर भुर. मी जेव्हा दुसरीत होते किंवा पहिलीत होते तेव्हा मला कविता आमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये होती. त्यामुळे जुन्या ज्या कविता आहेत, ज्या काही काही खूप सुंदर होत्या, त्याची कायम आठवणही येतच असते. त्यापैकी ही एक कविता आहे. चला तर आपण क्वेश्चन्स वाचूयात आता. कवितेतील वर्णनावरून गोड गाणे कोण गात आहे? तर इथे तुम्ही बघितलं असेल, लग बग पाखरेही गात गात गोड गाणे. त्यामुळे पाखरे हा आपला आन्सर आहे. पाखरांची लगबग कशासाठी चालू आहे? तर दाणे टिपण्यासाठी. गोड्या टिपतात बघा दाणे चोहीकडे. तर ते दाणे टिपण्यासाठी करतायत. कवितेत सोनेरी दूत कुणाला म्हटलेले आहे? सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी. तर सूर्याची जी किरणं आहेत म्हणजेच सोनेरी दूत. तर त्यामुळे आपला ऑप्शन हा 4 येईल. त्यामुळे आता इथं तुम्हाला दिसेल ऑप्शन बघा, इथं आपल्याला असं गोल मार्क करून पूर्ण टिक करायचे आहे. हेच आपलं आन्सर आहे. असं टिक करायचे आहे, त्याला कन्फर्म लॉक करण्यासाठी आपला आन्सर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. कवितेत माता कोणास म्हटले आहे? देशभक्तांच्या आयुष्याची तुलना कोणाशी केली आहे? देशासाठी लढणाऱ्या देशभक्तांना ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागते त्यात पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश नाही, असं त्यांनी विचारलेलं आहे. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला मधुर संसार, ज्योतिसम जीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, ते साखदंड तनूस, कोणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वातंत्र्य झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. कवितेत माता कोणास म्हटलं आहे? तर देशाला माता म्हणलेला आहे. देशभक्तांच्या आयुष्याची तुलना कोणाशी केली आहे? काही काही वेळा असं होतं की त्या कवितेमध्ये आपल्याला उत्तर हे असं पूर्ण वाक्यामध्ये असं सापडत नाही, असं तुम्हाला कवितेमध्ये होऊ शकतं. त्यामुळं तुम्हाला कविता वाचून त्याचा संदर्भ काय आहे, त्यांना नक्की काय म्हणायचं आहे हे समजून त्या ऑप्शनपैकी नक्की कुठलं उत्तर आहे ते शोधणं आपल्याला गरजेचं आहे. देशभक्तांच्या आयुष्याची तुलना कोणाशी केलेली आहे? तर ऑप्शन 2 येईल, स्वतःच्या जळणाऱ्या ज्योतींशी. देशातील लढणाऱ्या देशभक्तांना ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागले त्यात पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश नाही? देशभक्तांना, आता तुम्ही हे ऑप्शन्स बघितले ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कविता न वाचता सुद्धा तुम्हाला समजून देईल की जनतेशी झगडावे लागले हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की देशभक्त जे आहेत ते स्वातंत्र्यासाठी लढलेले होते. त्यामुळं ऑप्शन 3 हे आपलं आन्सर असेल. आता आपण कविता आणि त्याच्यावरील प्रश्न सोडवले, पण आता आपण ह्याची परत एकदा रिव्हिजन करूयात. काय होतं, आपण कविता वाचतो, त्याच्यावरचे प्रश्न सोडवतो, पण काही काही वेळा असं होतं की तुम्हाला त्यातले काही शब्द किंवा त्याचा अर्थ समजला नसेल किंवा त्याविषयी आपण थोडीशी अधिक माहिती ही आता एकदा जाणून घेऊयात. वनराजांनी गर्जना केली, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला गर्जना म्हणजे काय नक्की माहिती आहे का? त्याचा अर्थ काय? तर प्रत्येक प्राण्याच्या आवाजाला, त्याच्या साऊंडला वेगवेगळी मराठीमध्ये नावं दिली गेलेली आहेत. तर सिंहाची गर्जना, वाघाची डरकाळी अशा पद्धतीचे शब्द मराठीमध्ये वापरले जातात. ह्या पद्धतीचे मराठीमध्ये प्राण्यांना, पक्ष्यांना नक्की काय नावं साऊंड्सला लिहिलेली आहे त्याच्याची तुम्हाला जर का अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ तयार करेन. तर वनराजांनी म्हणजे सिंहानी, सिंहालाच एक समानार्थी शब्द आहे वनराज, गर्जना केली. तर इथं तुम्हाला तिसऱ्या क्वेश्चनमध्ये विचारलं बघा, केसरी, केसरी म्हणजेच वनराज, वनराज म्हणजे सिंह, हे सगळे सिमिलर वर्ड्स आहेत. त्या व्यतिरिक्त या कवितेमध्ये तसा कुठला अवघड वाटणारा असा कुठलाही शब्द नाही आहे.
आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूयात. नेक्स्ट काय आहे कविता. इथं चिवताईला उठण्यासाठीची ही कविता आहे. तिला उठवतायत पाखरे आणि तिला उठवण्यासाठीची ही कविता आहे. तर इथं सुद्धा तसं जास्त काही अवघड वाटण्यासारखं काही नाही आहे. फक्त हे सोनेरी हे दूत आले. तर काही वेळा असं होतं की जो आपल्याला विचारायला क्वेश्चन आहे की तुम्हाला विचारलं आहे बघा कवितेमध्ये की सोनेरी दूत कोणाला म्हटले आहेत. तर काही वेळा असं होतं कवितेमध्ये की तुम्हाला पॅरेग्राफप्रमाणे पुढं मागं त्याचं उत्तर सापडत नाही. तर आपल्याला कवितेमधलेच शब्द सोनेरी हे दूत, सारीकडे उजाडले अशा शब्दांना एकत्र करून त्याचा अर्थ लावून त्या अर्थ कुठं तुमच्या ऑप्शनमध्ये फिट बसतोय का हे चेक करावं लागतं. तर सोनेरी हे दूत आणि सारीकडे उजाडले ह्याचा अर्थ असा होतोय की हे सकाळ रिलेटेड किंवा सूर्या रिलेटेड, सूर्य उगवला आहे, सकाळ झाली आहे, या रिलेटेड हे सगळे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ऑप्शनमधनं फाइंड आउट करावं लागतं की त्यापैकी नक्की कुठला ऑप्शन हा कवितेच्या अनुसरून आहे. तर इथं सूर्याची किरणांना सोनेरी हे दूत असं म्हटलं जातंय. त्यामुळं सोनेरी हे दूत म्हणजेच सूर्याची किरण असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे आपला हा आहे हुतात्मा रिलेटेड. जर ज्योतिसम जीवन जगले असा त्यांनी हुतात्म्यांना उद्देशून वाक्य वापरलं आहे. तर ज्योतिसम जीवन जगले ह्याचा अर्थ काय आहे की एखाद्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यात सकारात्मक दृष्टीनं एखादी आनंदी किंवा अर्थपूर्ण जीवन जगणं ह्याला ज्योतिसम जीवन जगले असं म्हणतात. आपल्याला तिसऱ्या क्वेश्चनमध्ये त्याने दिलेलं आहे बघा की देशभक्तांना ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागले तर त्यापैकी पुढीलपैकी कुठल्या गोष्टी त्याच्यात समावेश होत नाही. तर झगडली झुंजली जनता असा त्याने शब्द इथं वापरलेला आहे. तेच त्याने तिसऱ्या ऑप्शनमध्ये जो आपला ॲक्च्युली आन्सर आहे त्यांनी सांगितले जनतेशी झगडावे लागले. त्यामुळे हे पूर्णपणे परस्पर विरोधी वाक्य आहेत, म्हणून आपण हा तिसरा ऑप्शन मगाशी सिलेक्ट केला होता. इथं तुम्हाला एक हिमशिखरी असा शब्द दिसेल, ध्वज फडकवले. तर हिमशिखरी हा त्याने शब्द फक्त ध्वज फडकवण्यासाठी एखाद्या उच्च स्थानी आपण ध्वज फडकवला आणि हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे हे सगळ्या जगाला सांगितलं, देशाला सगळ्यांना कळू दिलं, यासाठी त्यांनी एक उच्च ठिकाण म्हणून त्यांनी इथं हिमशिखरी असा शब्द इथं वापरला आहे. पुढची आपली कविता होती ही पावसा रिलेटेड होती. याच्यामध्ये चातके टिपली असा शब्द वापरलाय. तर चातक ह्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? चातक हा एक पक्षी आहे आणि हा पक्षी पावसाची खूप आतुरतेनं वाट बघत असतो. असं म्हणतात की हा पक्षी फक्त पावसाच्या पाण्यावर जगतो असं मानलं जातं. आपण आता नदीचं, तलावाचं सगळ्याचं पाणी पितो, पण चातक हा एकमेव असा पक्षी आहे की जो फक्त पावसाच्या पाण्यावर जगतो. म्हणून खूप कवी हे आपल्या पावसा रिलेटेड जे कुठले कविता असतात त्याच्यामध्ये चातकाचं उदाहरण देतात, त्याचा दाखला वापरतात, कारण की चातक हा खूप आतुरतेनं पावसाची वाट बघत असतो. मौक्तिके ह्याचा अर्थ मोती असा होतो. मयूर म्हणजे मोर. मोर हा पाऊस पडायला लागला की खूप आनंदानं खुशीत नाचायला लागतो. मृत्तिके ह्याचा अर्थ माती. जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा त्याचा गंध हा मातीचा दरवळायला लागतो, म्हणून इथं मातीचा गंध पसरला असा शब्द हा इथं वाक्य वापरलेला आहे. रावा म्हणजे पोपट. पोपटाचा समानार्थी शब्द आहे रावा. अशा पद्धतीनं मी एक तुम्हाला थोडंसं अजून ब्रीफ आत्ता प्रत्येक कवितेचं दिलेलं आहे. मला हा तुमचा अशाच पद्धतीच्या कुठल्या कवितां रिलेटेड तुम्हाला जर का अजून कुठली माहिती हवी असेल किंवा तुम्हाला कविता रिलेटेड जर का क्वेश्चनायर पाहिजे असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. मी अजून कविता आणि त्याच्यावरचे प्रश्न ह्याच्यावरचा अजून एखादा व्हिडिओ तयार करीन आणि आपण अजून एकदा त्याचा अर्थ समजून घ्यायचा व्यवस्थित प्रयत्न करू. तर मला असं वाटते की तुम्हाला मी जे आता शिकवलेलं होता हा चॅप्टर सगळा लक्षात आला असेल. असंच आपण वीकमधून 2दा स्कॉलरशिपचे टॉपिक्स घेणार आहोत आणि सगळे टॉपिक्स कव्हर झाले की त्यानंतर लास्ट इयरचे क्वेश्चन पेपरसुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. सो थँक यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज हिट द लाईक बटन. इफ यू वॉन्ट टू सी मोर व्हिडिओज देन प्लीज हिट द सबस्क्राईब बटन. अँड देन
If you have any query, then leave a comment. See you in the next video. Thank you.